नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी शेवभाजीची रेसिपी. कारण ही मी फॉलो करते म्हणून ही शेअर करते. आणि एक आम्ही बनवतो खानदेशी पद्धतीने, तर ती रेसिपी मी नेक्स्ट टाईम कधी शेअर करेन. ही थोडी इझी आहे म्हणून ही आता शेअर करते यावेळेस, कारण मी असं थोडं इझी पद्धतीने बनवलेली. तर इथे मी सगळे कांदा टोमॅटो वगैरे चॉप करून घेतले. एक मोठा कांदा घेतला, एक छोटा टोमॅटो घेतला, कारण मला टोमॅटोचं फिलिंग जास्त नाही आवडत म्हणून. मिरच्या 2, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली. त्यानंतर कढईत तेल टाकलं आहे, त्यात जिरं आणि मोहरी टाकली आहे. खूप थोडं टाकलं आहे कारण की शेव ऑलरेडी तिखट असते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळे फ्लेवर्स टाकलेले असतात शेवमध्ये, त्यामुळे कमी टाकले. त्यानंतर इथे कांदा परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता टाकला. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं क्रश करून ग्राइंड करून यूज करू शकता, पण मी पेस्ट यूज करते. त्यानंतर अर्धी कोथिंबीर मी आत्ता टाकली आहे फोडणीच्या वेळेला, आणि अर्धी मी नंतर वरतून टाकेल. त्यानंतर इथे मी मसाले टाकते, तर जे आपले रेग्युलर मसाले असं घरचे तेच टाकते, पण मसाले थोडे बेताने टाकायचे, म्हणजे थोडे कमी टाकायचे, कारण की शेव ऑलरेडी तिखट असते, त्यामुळे मसाले थोडेसे कमीच टाकलेले बरे. त्यानंतर याला चांगलं परतवून घेते आणि आता थोडंसं पाणी टाकून पहिले मसाला चांगला शिजवून घेणार आहे. तर एकदम अर्धा कप जस्ट मी असं पाणी टाकलं आहे आणि चांगलं परतून घेतलं. त्यानंतर अजून परत थोडंसं अर्धा कपसारखं पाणी टाकते आणि परत मसाले चांगले शिजवून घेते. तर मसाले आता चांगले शिजले आणि तेल पण सुटलं होतं. त्यानंतर मी 1 ग्लास भरून पाणी टाकलं आहे आणि आता ह्या पाण्याला उकळी आली ना की मग याच्यामध्ये आपल्याला शेव टाकायची. सो इथे मस्त पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथे मी 1 वाटी शेव घेतली आहे, तिखट शेव घेतलेली आहे. आणि आता याला चांगलं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. झाकून याला मीडियम किंवा लो गॅसवर तुम्ही शिजवू शकता. शिजायला 10 मिनिट तरी लागतात, म्हणजे शेव थोडी सॉफ्ट झाली पाहिजे. आणि इथे मस्त तेल पण सुटलेलं आहे. मी थोडीशी हलका रस्सा अशी ठेवलेली आहे, कारण की नंतर ना ती भाजी परत सुकायला लागते. शेव जी आहे ना ते पाणी सोकून घेत असतं त्यामुळे. तर इथे माझी भाजी रेडी झालेली आहे आणि आज माझ्या लंचमध्ये आहे शेवभाजी, चपाती आणि काकडी. बाय बाय.